आणि आता महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामधील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आला असताना पोलिसांकडून बेड्या। अटकेनंतर जयदीप आपटेला मालवण पोलीस ठाण्यामध्ये आणले। आपटेला आजच कोर्टात हजर केलं जाणार। जयदीप आपटेच्या जामिनासाठी 8 दिवसांपासून प्रयत्न। आपटेच्या जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलत आहेत। संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर जयदीप आपटेला काम देणारे सूत्रधार सरकारमध्ये, सूत्रधारांवर कारवाई कधी होणार, राऊतांचा सवाल। जयदीप आपटेला काम देणं ही चूक राज्य सरकारची, जयंत पाटलांचा आरोप। नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे हैवान। मालवणमधील पुतळा भ्रष्टाचारामुळेच कोसळलाय, विनायक राऊतांचा आरोप। जयदीप आपटेला आपटावंच लागेल। शिल्पकार जयदीप आपटेच्या अटकेनंतर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। एकाच महिलेला किती पदं देणार, चाकणकरांच्या नावाच्या चर्चेवर रुपाली पाटलांची फेसबुक पोस्ट। पक्षात इतर देखील सक्षम महिला। विधान परिषदेसाठी कालपासून रुपाली चाकणकरांचं नाव आहे चर्चेत। सरकार 1500च्या वर जाणार नाही तर स्वतः 15,000 कोटी ठेवतील। सरकारचं 1500 लिमिट आहे। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। संजय राऊतांना प्रशासकीय कामाचा अनुभव नसल्यानं काहीही वक्तव्य करतायत। कितीही चांगलं काम करा, त्यांना कावीळ झाल्यासारखं पिवळं दिसतं, संजय शिरसाट यांचं उत्तर। भाजपला दंगली घडवायच्या आहेत, दंगली घडवायची जबाबदारी भाजपवाले पोरांवर टाकतायत। दंगली घडवून सत्ता मिळवण्याची असल्यास त्याची इतिहासात नोंद होईल, बाळासाहेब थोरात यांचा भाजपवर निशाणा। मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर राऊतांचं वक्तव्य। सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा महाराष्ट्रात नाही, नवी प्रथा पाडायची की नाही हे सर्वांनी बसवून ठरवलं पाहिजे, जयंत पाटलांचं वक्तव्य। माझ्यावर दाखल झालेला गुन्हा तथ्यहीन, अनिल देशमुखांचा आरोप। तर फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं कटकारस्थान रचल्याचा देशमुखांचा हल्लाबोल। अनिल देशमुखांनी कारस्थान केलं हे सत्य, देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणत माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलाय, गिरीश महाजनांचा आरोप। मी अनिल देशमुखांची भेट देखील घेतलेली होती, माझ्यावर पवारांचं दडपण, पण असं देशमुखाला म्हणाले। माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून खडसे पवारांकडे जायचे, महाजनांचा गंभीर आरोप। अजितदादांनी माझं नाव घेतलं असलं तरी मी काँग्रेससोबतच राहणार, आमदार हिरामण खोसकर यांचं वक्तव्य। उपचारासाठी वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यानं 2 चिमुकल्या भावंडांचा मृत्यू। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातली घटना आहे। रुग्णवाहिका असतानाच आरोग्य विभागानं रुग्णवाहिका न दिल्याचा आरोप होत आहे। एकनाथ शिंदेंनी आदिवासींचा कायापालट करण्याऐवजी आर्थिक व्यवहारासाठी गडचिरोली जिल्हा स्वतःकडे ठेवलाय, संजय राऊतांचा आरोप। सरसंघचालक मोहन भागवत जेजुरी गडावर, मोहन भागवत यांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं। पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत आज सेशन कोर्टात हजर, पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार। बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये 3 दिवसांची वाढ, कल्याण कोर्टानं अक्षय शिंदेची पोलीस कोठडी वाढवली। मंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली जरांगेंची भेट, मनोज जरांगे नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर असताना अंतरवलीमध्ये भेट। तर जरांगेंनी मांडलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। सत्तारांसोबतच्या बैठकीवेळी जरांगेंची फडणवीसांशी फोनवरून चर्चा, शेतकरी प्रश्न आणि मराठा आरक्षणावर चर्चा, सत्तारांची माहिती। सांगलीच्या कडेगावात पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत पुतळ्याचं उद्घाटन। पुणे शहरातील 5 विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या, काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत नेत्यांकडे मागणी। हडपसर आणि पर्वती मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची मागणी। पुण्यात जास्तीच्या जागा काँग्रेसच्या पदरामध्ये पाडून घेऊ, विभागीय बैठकीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। उमेदवारी देण्यावरून पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, बॅनरवर पक्ष नेतृत्वाचा फोटो न लावणाऱ्यांना आता उमेदवारी देऊ नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची पक्षाकडे आहे मागणी। खासदार राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्यानं लक्ष्मण हाके पोलिसांच्या ताब्यात, लक्ष्मण हाके विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील खेडच्या भरणे पुलावर मोठी वाहतूक कोंडी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल। सकाळपासून चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात जायला निघाले। नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणामध्ये 96% भरलेलं आहे, गिरणा धरणातून 2442 क्युसेकनं विसर्ग सुरू। परभणीतील एलदरी जलाशय 63% भरलाय, जलाशयामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। खडकपूर्णा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळेच धरणातून पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झाले, तर नांदगाव तालुक्यामधील पूर्व भागामधील गावांचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। सातपुडा पर्वत रांगेमध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात छोटे मोठे प्रकल्प 100% भरलेत, परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न मिटला। परभणीतील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानीची तक्रार ऑफलाईन देखील नोंदवा, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा इशारा आहे। पैनगंगा नदीचा पूर ओसरला, नदीकाठच्या भागातील सोयाबीन पिकं उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान।
वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे 9,526 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. 55 शेतकऱ्यांची 52 हेक्टर जमीन खरडून गेली आहे, तर नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनाम्याला सुरुवात मिळाली. हिंगोलीत मुसळधार पावसानं हळद पिकांचं प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा. जळगावच्या बोदवड आठवडे बाजारामध्ये पावसाचं पाणी, बाजारपेठेतील व्यावसायिकांचं मोठं नुकसान, बाजारपेठ सर्वत्र चिखलाचं साम्राज्य. चंद्रपूर शहरामधील बिनबा गेट परिसरामधील रिकाम्या घरामध्ये शिरलाय बिबट्या, पहाटेच्या दरम्यान बिबट्या घरात शिरल्याची माहिती. नाशिक शहरातील रस्त्यावर खड्डेच खड्डे, ऐन सणासुदीच्या काळामध्ये वाहतुकीवर परिणाम, नाशिककर त्रस्त. पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर चाकण रोडवर रात्रीच्या सुमारास बर्निंग कारचा थरार, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आग विझवण्यात यश. वर्धा जिल्ह्यात स्वच्छ माझा अंगण अभियान सुरू, शस्त्रशुद्ध व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांचा गौरव होणार. 25 सप्टेंबरपर्यंत अभियान राबवण्यात येणार आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सरकारकडून टोल माफीची घोषणा. मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी आतापर्यंत 53,000 अर्ज, 37,347 जणांनी अनामत रकमेसह अर्ज केलाय सादर. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना राज्य सरकारकडून रद्द, महामार्गाचं काम अनिश्चित काळासाठी स्थगित. नागपुरात 100 हेक्टरमध्ये उभारणार भव्य फिल्म सिटी, मुंबई पुण्यासह नागपूरमध्ये देखील भव्य फिल्म सिटी उभारण्याच्या मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर दरम्यान 5 गाड्यांची एकमेकांना धडक, जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आला. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 2 बसला अपघात झाला, कशेडी घाट परिसरामध्ये बसची कंटेनरला धडक झाली, तर प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळते. ताप आल्यानंतर उपचारासाठी डॉक्टरऐवजी उपचाराकडे गेल्यानं 2 चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला. गडचिरोलीमधील अहेरी तालुक्यातली वेलादी या कुटुंबातली ही घटना आहे. राज्यात शक्ती कायदा लागू व्हावा या मागणीसाठी नागपुरात शरद पवार गटाचं आंदोलन, अनिल देशमुखांच्या नेतृत्वात आंदोलन.